भारत देश हा काही वर्षापूर्वी यूकेच्या इकॉनॉमीला मागे टाकून जगातील सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था बनला आहे. सध्या भारताच्या समोर यूएस, चायना, जपान आणि जर्मनी असे 4 देश आहेत आणि भारत 5व्या स्थानी विराजमान आहे. या 5 देशामध्ये सुद्धा जर तुम्ही जीडीपीचा ग्रोथ रेट पाहिला तर चायनाचा ग्रोथ रेट जो आहे तो 5.2% आहे आणि भारताचा ग्रोथ रेट 5.9% आहे. म्हणजे जे टॉप 5 ते देश आहेत इकॉनॉमीचे त्याच्यामध्ये सुद्धा भारताचा ग्रोथ रेट जो आहे तो सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतो. S&P ग्लोबलच्या मध्ये जर भारताचा ग्रोथ रेट 7 ते 7.5% मध्ये पुढच्या 8 वर्षासाठी राहिला तर 2031 पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. पण या भारताच्या आर्थिक सुवर्ण काळातून जर तुम्ही थोडंसं बाहेर पाहिलं तर तुम्हाला परिस्थिती जी आहे ती एकदम उलट पाहायला मिळते. कशी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. फोर्ब्स इंडियाच्या आकडेवारीनुसार भारतातील लोकांचं पर कॅपिटा इन्कम जे आहे ते फक्त $2600 एवढं आहे. तुम्ही जर जगातील टॉप 10च्या इकॉनॉमीशी भारताची तुलना केली तर भारत हा याच्यामध्ये एकमेव असा देश आहे ज्यांचं इन्कम जे आहे ते सिंगल डिजिटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बाकी सगळ्या देशांचं दरडोई उत्पन्न जे आहे ते डबल डिजिटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता फक्त एक कल्पना करा, भारतातील लोकांचं दरडोई उत्पन्न जर समजा सिंगल डिजिटवरून डबल डिजिटमध्ये गेलं म्हणजे 10,000 किंवा 12,000 US डॉलरमध्ये तर भारताची इकॉनॉमी ही किती ट्रिलियनची होऊ शकते. म्हणूनच कुठलाही देश असो आपल्या देशातील लोकांचं दरडोई उत्पन्न हे जास्तीत जास्त वाढलं पाहिजे यावर सगळ्यात जास्त भर देत असतो. IMFच्या आकडेवारीनुसार दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये 197 देशापैकी भारताचा नंबर हा 142वा लागतो. भारत हा जगातील सर्वात मोठी 5वी अर्थव्यवस्था असताना सुद्धा 142वी रँकिंग असणं हे भारताच्या स्टेटसला कुठेतरी शोभत नाही. आता तुम्हाला वाटत असेल की भारत हा जगातील 5वी एवढी मोठी अर्थव्यवस्था असताना सुद्धा इथल्या लोकांचं दरडोई उत्पन्न एवढं कमी कसं? देश तर एवढा श्रीमंत आहे, मग या देशातील लोक गरीब कशी? आणि जर लोक गरीब आहेत तर मग देश श्रीमंत कसा? आपण जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत, तो आहोत जीडीपीच्या हिशोबानुसार. आता जीडीपी काय असतं आणि जीडीपी पर कॅपिटा काय असतं हे थोडक्यामध्ये सांगतो. एका वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जेवढ्या काही वस्तू उत्पन्न केल्या जातील आणि जेवढ्या सर्व्हिसेस लोकांना दिल्या जातील त्याच्या बदल्यामध्ये जो पैशाचा व्यवहार होतो त्याला आपल्या देशाचा पूर्ण जीडीपी म्हटलं जातं. आणि या पूर्ण जीडीपीला आपल्या देशातील लोकसंख्येने डिवाइड केलं की जीडीपी पर कॅपिटा म्हणजे दरडोई उत्पन्न हे असं काढलं जातं. काही दिवसापूर्वी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या काळामध्ये भारतातील लोकांचं दरडोई उत्पन्न वाढून ते दुप्पट झालेलं आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी 2004 ते 2014 या 10 वर्षामध्ये लोकांचा दरडोई उत्पन्न वाढून हे 2.5 पट झालं होतं असं त्यांनी सांगितलं. आता या दोन्ही सरकारचं आपण जर म्हणणं ऐकलं आणि जर विचार केला तर आपलं उत्पन्न वाढून हे 3-4 पट तरी व्हायला पाहिजे होतं आणि आपण लोअर मिडल क्लासमधून मिडल क्लासमध्ये, मिडल क्लासमधून अप्पर मिडल क्लासमध्ये असं कुठंतरी जायला पाहिजे होतं. पण या 19 वर्षाचा विचार केला तर आपण जिथे आहोत तिथेच आहोत. आणखी तर काहीच बदल झालेला दिसत नाही. मग असं का? कारण 2004 मध्ये भारताचे जीडीपी पर कॅपिटा इन्कम हे $892 एवढं होतं आणि 2023 मध्ये ते वाढून $2085 एवढं झालं. म्हणजे 3 पटीने वाढलं. पण याबरोबरच आपल्या रोजच्या जीवनातील जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांचे भाव सुद्धा वाढत्या काळानुसार वाढत गेले. समजा एका व्यक्तीचं उत्पन्न 2004 मध्ये 80,000 एवढं होतं आणि त्याचा खर्च 60,000 एवढा होता. म्हणजे त्याच्याकडे फक्त ₹20,000 उरायचे. आता त्याचं उत्पन्न 2,40,000 झालं खरं, पण त्याचा खर्च सुद्धा 60,000 वरून 1,80,000 वरती गेला. त्याच्याकडे पहिले ₹20,000 उरायचे, आता त्याच्याकडे फक्त ₹60,000 उरतात. मात्र जी एक वस्तू उदाहरणार्थ एक टू व्हीलर आपण ती 2004 मध्ये त्याला ₹20,000 सुद्धा मिळत नव्हती आणि आज ₹60,000 सुद्धा त्याला ती टू व्हीलर मिळत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर उत्पन्न जरी वाढलं असलं तरी वाढत्या काळानुसार महागाई सुद्धा वाढत गेलेली आहे आणि त्याच्यामुळे पर्चेसिंग पॉवर जी आहे ती सामान्य व्यक्तीची आजही तशीच आहे जशी 20 वर्षापूर्वी होती आणि त्याच्यामुळे सामान्य व्यक्तींच्या कुटुंबामध्ये किंवा सामान्य व्यक्तींच्या आयुष्यामध्ये आजही तीच परिस्थिती आहे जी 20 वर्षापूर्वी होती. काही दिवसापूर्वी आपल्याकडे एक G20 शिखर परिषद झाली होती.
या शिखर परिषदेमध्ये असे 20 देश असतात ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन वर्ल्डमध्ये होणाऱ्या ट्रेडमध्ये सगळ्यात जास्त असतं. आता या G20 देशामध्ये सुद्धा जर दरडोई उत्पन्नाच्या यादीमध्ये रँकिंग केली तर भारताचं याच्यामध्ये सगळ्यात शेवटी म्हणजे 20वा नंबर लागतो. तर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की भारत हा सगळ्यात मोठी 5वी अर्थव्यवस्था, दुसरी गोष्ट इथले लोक गरीब, आणि तरी सुद्धा भारताची इकॉनॉमी ही 5.9% म्हणजे सगळ्यात जास्त ग्रोविंग आहे. तर याचं उत्तर आहे भारतामधील असमानता. भारतामधील लोकांच्या संपत्तीमध्ये आणि कमाईमध्ये असलेली असमानता हे सगळ्यात मोठं कारण आहे. ही भारतामधील आर्थिक असमानतेची दरी एवढी मोठी आहे की हिला भरून काढण्यासाठी शेकडो वर्ष जातील. एकीकडे भारत देशामध्ये असे लोक आहेत ज्यांच्याकडे गाडी बंगल्या एवढे आहेत की कोणती वापरू आणि कुठे राहू हा प्रश्न पडतो. तर दुसरीकडे धारावीसारखा स्लम एरिया सुद्धा भारताचा आहे जो जगातील सगळ्यात मोठ्या स्लम एरियामध्ये गिनला जातो. ही तर झालं फक्त राहणीमानाच्या बाबतीमध्ये. आणखी अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामधून भारतातील आर्थिक असमानता ही स्पष्ट दिसून येते. वर्ल्ड इनइक्वेलिटी रिपोर्टनुसार भारतामधील लोकांचं वार्षिक ॲव्हरेज उत्पन्न जे आहे ते 2,04,000 रुपये एवढं आहे. यामध्ये पण जे बॉटमचे 50% लोक आहेत त्यांचं उत्पन्न फक्त 53,610 रुपये एवढं वार्षिक उत्पन्न आहे. बाकीचे जे 40% लोक आहेत त्यांचं उत्पन्न 1,51,745 म्हणजे फक्त 1.5 लाख रुपये आहे. तर बाकीचे 10% लोक जे आहेत त्यांचं उत्पन्न 11,72,000 रुपये एवढं आहे. तर जे टॉप 1% लोक आहेत त्यांचं उत्पन्न 44,41,990 रुपये एवढं ते लोक कमावतात. त्यात पण जर तुम्ही संपत्तीची तुलना केली तर 1% लोकांकडे देशाची 33% संपत्ती आहे आणि टॉप 10% लोकांकडे भारतातील 64% संपत्ती आहे. आणि भारतामधील जे बॉटमचे 50% लोक आहेत त्यांच्याकडे फक्त 5.9% म्हणजे 6% देशाची संपत्ती आहे. म्हणजे विचार करा 140 करोड लोकसंख्येपैकी जे 70 करोड लोक आहेत त्या 70 करोड लोकांकडे देशातील एकूण संपत्तीपैकी फक्त 6% संपत्ती त्यांच्याकडे आहे. आणि बाकीच्या लोकांकडे जी आहे ती उरलेली 94% संपत्ती आहे. याच्यावरून तुम्ही समजून घेऊ शकता की भारतामधील असमानतेची दरी ही किती मोठ्या प्रमाणावर आणि किती खोल आहे ते. ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार 73% पैसा जो 2017 मध्ये देशामध्ये जनरेट झाला होता तो फक्त टॉप 1% लोकांकडे गेला होता आणि बाकीच्या 27% पैसा जो आहे तो उरलेल्या 99% लोकांकडे गेला होता. त्यातच 67 करोड भारतीय लोक जे आहेत जे बॉटम 50% मध्ये येतात त्यांच्या उत्पन्नामध्ये वार्षिक वाढ जी आहे ती फक्त 1% झालेली आहे. म्हणजे भारतामध्ये जे 50% लोक फक्त वर्षाचे 53,000 रुपये कमवतात त्यांच्या उत्पन्नामध्ये 1% वाढ म्हणजे फक्त 530 रुपये वाढलेले आहे. आता भारतामध्ये सध्या महागाईचा दर जर पाहिला तर तो 7.44% आहे. जर कमाई 1% वाढत असेल आणि महागाई 7.44% वाढत असेल तर गरीब होत जातील की ते श्रीमंत होतील हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भारतातील गरीब लोकांची परिस्थिती एवढी वाईट चालू असताना दुसरीकडे भारतामधील बिलियनरी लोक जे आहेत त्यांची संख्या सुद्धा आपल्याला वाढताना दिसून येते. 2017 मध्ये भारतामध्ये 102 बिलियनरीज होते ते वाढून 2021 मध्ये 145 झाले तर 2022 मध्ये भारतामध्ये 161 बिलियनरीज हे अस्तित्वात आहेत. म्हणजे भारतामध्ये दुसऱ्या बाजूला श्रीमंती पण वाढत चाललेली आहे आणि दुसरीकडे गरिबी पण वाढत चाललेली आहे. बिझनेस टुडेचा एक रिपोर्ट आहे ज्यामध्ये भारतातील मागच्या 22 वर्षामध्ये झालेली टॉप 1%, टॉप 10% आणि बॉटम 50% यांच्या संपत्तीमध्ये झालेले चेंजेस जे आहेत ते अधोरेखित केलेले आहेत. बॉटम 50%च्या लोकांचं इन्कम हे हळूहळू कमी होताना दिसतंय हे आपल्याला यामध्ये स्पष्ट दिसतं. तर दुसरीकडे टॉप 1% आणि टॉप 10% लोकांचं इन्कम हे वरचेवर वाढतच आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. मग आता सरकार असो अथवा विपक्ष असो यांना या सगळ्या गोष्टी माहीत नाहीत का? तर उत्तर आहे हे सगळ्यांना माहिती असतं. मग याच्याबद्दल कुणीच का बोलत नाही हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तरी याच्याबद्दल 2022 मध्ये राहुल गांधी काँग्रेसचे नेते यांनी संसदेमध्ये याच्याबद्दल आवाज उठवला होता. तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा या विषयावर बोललेले आहेत. राहुल गांधी म्हणाले होते भारतामध्ये 2 देश आहेत, एक श्रीमंतासाठी आणि एक
गरिबांसाठी. तर नितीन गडकरी म्हणतात, भारत हा श्रीमंत देश आहे, मात्र इथली लोक ही आणखी गरीबच आहेत. आता प्रश्न येतो की ही गरीब श्रीमंतीची दरी जी आहे ती कमी करण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत, ज्याच्यामुळे भारतामध्ये आर्थिक समानता आली पाहिजे. तर याच्यावर आपण थोडी नजर टाकूयात. बऱ्याचशा एव्हिडन्स बेस्ड स्टडी आणि इकॉनॉमिकल एक्सपर्ट सांगतात की जर देशामधील आर्थिक असमानता दूर करायची असेल तर शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या गोष्टींवरती सरकारला गुंतवणूक करायला हवी. जर समजा आरोग्य आणि शिक्षण अशा गोष्टी मध्यमवर्गीयांसाठी थोड्याफार प्रमाणात मुफ्त दिल्या तर सामान्य लोकांच्या खिशाला पडणारी भोकं जी आहेत ती थोड्या प्रमाणात बुजली जातील आणि शिक्षणामुळे तरुण वर्गांचं स्किल डेव्हलपमेंट सुद्धा होईल आणि स्वतःच्या कमाईचे मार्ग सुद्धा तरुण वर्ग स्वतः शोधू शकतो. हे सुद्धा एक प्रकारे याचा फायदा होतो. पब्लिक हेल्थ सेक्टरमध्ये का गुंतवणूक करायला हवी याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार अनेक सामान्य भारतीय लोक आवश्यक असलेल्या आरोग्य सेवा सुद्धा खरेदी करू शकत नाहीत. त्यापैकी 6.3 करोड लोक दरवर्षी हेल्थ केअर कॉस्टमुळे दारिद्र्य रेषेमध्ये जातात आणि गरिबीमध्ये ढकलले जातात. दुसरी गोष्ट पाहायची झाली तर रिजनल लेवलवरती सुद्धा सरकारला काम करण्याची गरज आहे. पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी जशा रोजगाराच्या संधी सहजतेने उपलब्ध होतात अशाच संधी या ग्रामीण भागामध्ये सुद्धा उपलब्ध झाल्या पाहिजेत. हे सुद्धा सरकारची प्रायोरिटी असायला पाहिजे. देश पातळीवर पाहायला गेलं तर मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली अशा ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे यूपी, बिहार, राजस्थान या ठिकाणी रोजगाराच्या संधी या तुलनेमध्ये कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. तर सरकारने यावर सुद्धा लक्ष घातलं पाहिजे आणि सर्वांना समान संधी भेटल्या पाहिजे याकडे लक्ष दिलं पाहिजे. या पलीकडे जाऊन जे जाचक टॅक्स सामान्य माणसाकडून आकारले जातात यावर सुद्धा सरकारने बांध घातला पाहिजे. जीएसटी सारखे आणि अनेक अप्रत्यक्ष टॅक्स सामान्य लोकांवर लादण्यापेक्षा मल्टीबिलियनरी लोकांवर 1 किंवा 2% टॅक्स जरी आकारणी केली तरी भारतामधील हेल्थ केअरचा जो लागणारा खर्च आहे 2 वर्षाचा खर्च निघून जातो, एवढी त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते. तर हे अशा प्रकारचे बरेचसे उपाय जे आहेत ते असमानता दूर करण्यासाठी सरकारने केले पाहिजेत. याच्या पलीकडेही जाऊन तुमच्याकडे काही आयडिया असतील की आर्थिक असमानता दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.